हॅलो एव्हरीवन. तर कशा आहेत तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज आहे ना दुपारी पाहुणे आलेले, म्हणजेच माझी बारकी जाऊ आहे, माझे दीर, त्यांचे सगळे मुलं आलेले. तर आम्ही विचार केला की आज आहे ना मासवडी बनवूया. जेव्हा पण आम्ही गावी जातो आणि काय फंक्शन असलं ना आणि जे लोक नॉनव्हेज खात नाही ना, आम्ही त्यांच्यासाठी मासवडी बनवतो. मस्त तर्रीदार असा रस्सा असतो मटणासारखा, आणि हे मासवडी बनवतो. तर चला आम्ही दाखवतो. मी तुम्हाला ना इथे दालचिनी, मोठी इलायची, लॉंग आणि काळी मिरी हे सगळं भाजून घ्यायचं आहे. गरम मसाला आणि तीळ आणि खसखस भाजून घ्यायचं आहे. इथं मी सुकं नारळ आहे ना ते पण भाजून घेतलेलं आहे. कांदा भाजून घेते आणि हे सगळं सामग्री आहे ना आपल्याला जे मासवडीच्या आतलं जे असतं ना त्याच्यातलं आहे मसाला. तर इथे मी आहे ना ते आधी गरम मसाला आणि खसखस आणि आपलं तीळ वाटून घेतलं. त्याच्यावर आहे ना खोबरं आणि कांदा भाजलेला, मिरची पावडर, मीठ, हळद हे घालून ग्राइंड करून घेतलं. त्याच्यात आहे ना आपल्याला पाणी नाही घालायचं. आणि इथे मी आहे ना लसूण आणि मिरची आणि थोडंसं जिरा घालून आहे ना तेलामध्ये मीठ हळद घालून आहे ना आपल्याला ना पिठलं करून घ्यायचं आहे मस्तपैकी. आणि याला मस्तपैकी आहे ना मिक्स करायचं आहे आणि मग झाकून द्यायचं आहे. 5 मिनटासाठी गॅस बंद करून झाकायचं आहे सॉफ्ट होण्यासाठी. इथे आहे ना आम्ही आहे ना कालवणची तयारी करत होतो त्याची. तर इथे अद्रक लसूण, खोबरं आणि कांदा आणि शेंगदाणे आणि कोथिंबीर घालायची आहे. धने पावडर, मिरची पावडर आणि आपलं मीठ आणि आपला गरम मसाला घालून ते कालवणचं मी रेडी केलेलं आहे. आणि एक ओला कपडा घ्यायचा आहे, त्याच्यावर आहे ना आपल्याला थोडंसं आहे ना कोथिंबीर, नारळ असं घालायचं आणि जे पिठलं बनवलेलं ना ते गरम गरमच आपल्याला थापायचं आहे पाणी लावून लावून. मस्तपैकी थापून ते मसाला बघा मी ॲड केलेला आणि एक बाजू अशी घेऊन त्याच्यावरच दुसरी बाजू अशी टाकायची आहे आणि असा मासेचा आकार द्यायचा आहे आपल्याला. बघा बरं किती छान बनवून रेडी झाली. आता इथे माझी जाऊ आहे ना कालवण बनवते त्याचं मस्तपैकी. आणि इथे बघा किती छान असं कट पण होतो आहे. गरम गरमच थापायचं तेव्हाच ते मस्त असं बनून रेडी होतं, नाही ते तुटतं. म्हणून आहे ना थोडेसे चटके लागतात, पण आहे ना पाणीमध्ये हात घालून घालून आपल्याला ते बनवून घ्यायचं आहे. तर कशी वाटली रेसिपी? जर आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.